नमस्कार मित्रांनो, सर्व मित्रांना अगदी मनापासून नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया आपण संख्याज्ञान। मित्रांनो, संख्याज्ञान माहित असण्यापूर्वी आपल्याला कोणत्या गोष्टी माहित असणं गरजेचं आहे किंवा संख्यांची ओळख आता जेव्हा आपण करून घेतो तेव्हा आपल्याला समसंख्या म्हणजे काय, विषम संख्या, संयुक्त संख्या, मूळ संख्या, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या, त्रिकोणी संख्या, वर्ग संख्या आणि घन संख्या म्हणजे हे सर्व संख्यांचे प्रकार आपल्याला माहित असणं गरजेचं आहे। हे प्रकार जर तुम्हाला माहित असतील तर तुम्ही संख्याज्ञानावरील कोणताही प्रश्न सहज सोडवू शकतात। आणि यावर जर प्रश्न आलाच परीक्षेमध्ये तर अतिशय सोप्या पद्धतीने आणि एका सिंगल ओळीमध्ये प्रश्न येतो। तर पाहूया आपण सुरुवातीला समसंख्या कोणाला म्हणायचं। तर या ठिकाणी मी तुम्हाला एक चार्ट दाखवतोय। या चार्टमध्ये 1 ते 100 पर्यंत नंबर आहेत। तर या ठिकाणी समसंख्येची आपण चर्चा करूयात सुरुवातीला की समसंख्या कोणाला म्हणतात नेमकं। तर समसंख्या म्हणजेच समसंख्या, यालाच इंग्रजीमध्ये इवन नंबर असं सुद्धा म्हटलं जातं, इवन नंबर। तर इवन नंबर म्हणजे काय, तर ज्या संख्येची जोडी लावता येते किंवा ज्या संख्येला आपल्याला 2 ने भागता येतं किंवा 2 ने भाग जाणाऱ्या सर्व संख्यांना आपण समसंख्या म्हणतो। हा व्हिडिओ पाहत असताना वही आणि पेन घेऊनच तुम्ही बसला असाल ही अपेक्षा ठेवतोय मी। आणि या ठिकाणी प्रत्येक नोट्स तुम्हाला जे काही महत्त्वाच्या व्याख्या किंवा नोट्स वाटतील त्या सर्व नोट डाऊन करा। तर या ठिकाणी समसंख्येचा जर विचार केला तर पहिली समसंख्या आहे 2, त्यानंतर 4, 6, 8, 10। तर हे समसंख्याचं चित्र तुमच्या डोळ्यासमोर लगेच यायला पाहिजे। त्यानंतर 10 नंतर असणार आहे 12, 14, 16, 18, 20, 22, 24, 26, 28, 30। यानंतर पाहूया आणखी पुढील पण समसंख्या 32, 34, 36, 38, 39। तर या सर्व समसंख्या आहेत। आपण 100 पर्यंतच्या सर्व संख्या या ठिकाणी पाहणार आहोत। तर आपण 40 पर्यंत आलेलो आहोत। त्यानंतर 42, 44, 46, 48, 50, 52, 54, 56, 58, 60, 62, 64, त्यानंतर 66, 68, 70, 72, 74, 76, 78, 80, 82, 84, 86, 88, 90, 92, 94, 96, 98 आणि 100। आपल्याला ह्या सर्व संख्या पाहायला फक्त 1 मिनिट वेळ लागलेला आहे। लक्षात घ्या, तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की समसंख्यांचं वैशिष्ट्य काय असतं। थोडं आपण एक वेगळ्या पद्धतीने जर पाहिलं तर या ठिकाणी लक्षात येईल हे 2, 12, 22, 32, 42, 52 म्हणजे समसंख्येच्या एकक स्थानी 2, 2, 2 तर कंपल्सरी असतंच। त्यानंतर 4, 14, 24, 34, 44, 54, 64 म्हणजे याच्या एकक स्थानी 4 पण येतं। 6, 16, 26, 36, 46, 56, 66 या पण ओळीला 6 येतं। त्यानंतर 8, 18, 28, 38, 48, 58, 68, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100। तर या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट लक्षात आलेली असेल की समसंख्येच्या एकक स्थानी, समसंख्येमध्ये एकक स्थानी जर विचार केला आपण, एकदा आता हे जर तुम्ही शिकत आहात तर हे कायमस्वरूपी तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे। समसंख्येच्या एकक स्थानी आताच आपण पाहिले कोणते कोणते अंक असतात, 0, 2, 4, 6, 8। बऱ्याच विद्यार्थ्यांना समसंख्या म्हणजे काय हे सुद्धा म्हणजे लक्षात नसेल तर आता कायमस्वरूपी लक्षात ठेवा, समसंख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 अंक असतात। तर हा प्रश्न किंवा यावर नेमकं परीक्षेमध्ये काय विचारलं जाऊ शकतं, जसं की उदाहरणामध्ये जर तुम्हाला प्रश्न विचारला की 20 पर्यंत एकूण समसंख्या किती आहेत। तर आता 20 पर्यंत जर एकूण समसंख्या विचार केला तर आपल्याला कळलं पाहिजे की 1 ते 10 पर्यंतच्या 5 आहेत, 20 पर्यंतच्या 10 असतील, 30 पर्यंतच्या 15 असतील। तर या पद्धतीने तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने पण काढू शकतात। यासाठी एक सूत्र पण तुम्हाला मी सांगतो, लक्षात ठेवा कायमस्वरूपी। या ठिकाणी जर समजा तुम्हाला परीक्षेमध्ये असा प्रश्न आला
1 ते 68 पर्यंत समसंख्या किती? तर यासारखा जर प्रश्न आला तर लक्षात ठेवा, आपल्याला कोणताही प्रश्न आला तर 1 ते 68 पर्यंतच्या समसंख्या जर विचारल्या तर लक्षात ठेवा, शेवटची समसंख्या वजा पहिली समसंख्या छेदामध्ये 2 अधिक 1 हे सूत्र वापरा. याचा जर तुम्ही वापर केला तर शेवटची समसंख्या आहे 68 वजा पहिली समसंख्या 1 पासून सुरुवात आहे म्हणजे या ठिकाणी 2 असणार आहे, छेदामध्ये 2 अधिक 1. 68 मधून 2 गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मिळेल 66/2 अधिक 1. या ठिकाणी 2 न भागूयात, 2 1 2, 2 6 आणि हे 33 आणि 1 जर विचार केला तर 34 समसंख्या आहेत. आता हा प्रश्न अतिशय सोपा होता. यानंतर आपण थोडा वेगळा प्रश्न जर अभ्यासला तर आपल्या लक्षात येईल. आपण दुसरा प्रश्न घेऊयात. 41 ते 126, 41 पासून 126 पर्यंत किती समसंख्या आहेत? तर पहा, शेवटची समसंख्या 126 वजा सुरुवातीची समसंख्या 41च्या नंतरची असणार आहे, आता म्हणजेच 42 असेल, छेदामध्ये 2 अधिक 1. तर आपल्याला हे जर काढायचं असेल तर 126 मधून 42 वजा करावं लागेल. 6 मधून 2 गेले 4 आणि हे 12 मधून 4 गेले 8. 84/2 अधिक 1 म्हणजेच तुम्ही जर हा भाग घातला तर 2 1 2, 2 चौक 8, 2 2 4 म्हणजे हे 42 अधिक 1 यांची बेरीज येईल 43. तर हे सूत्र लक्षात ठेवा, एकूण समसंख्या काढणे. आणि हेच सेम सूत्र विषम संख्या काढण्यासाठी पण आपल्याला वापरायचं आहे. विषम संख्या काढण्यासाठी पण हेच सूत्र वापरायचं आहे. त्यावेळेस आपण एक उदाहरण नक्कीच पाहूयात विषम संख्येवरील. यानंतर आपण पाहूयात की विषम संख्या नेमकं कुणाला म्हणायचं. समसंख्या आपण पाहिलेल्या आहेत, समसंख्या आपल्या लक्षात पण आलेल्या आहेत. यानंतर पाहूया आपण विषम संख्या कुणाला म्हणायचं आणि विषम संख्या 1 ते 100 पर्यंत शोधायच्या कशा. तर पहा, या ठिकाणी आपण चार्टमध्ये पाहतोय 1 ते 100 पर्यंत पुन्हा आपण उजळणी घेतलेली आहे. तर आता आपल्याला पाहायचं आहे विषम संख्या. विषम संख्या, तर विषम संख्येलाच इंग्रजीमध्ये काय म्हणतात? ऑड नंबर. जर काही विद्यार्थ्यांना मराठी शब्द समजत नसेल तर मी या ठिकाणी इंग्रजी शब्द नक्की वापरणार आहे. तर पाहूया विषम संख्या कुणाला म्हणायचं. तर पहा, विषम म्हणजे काय? ज्या संख्येला 2 नी निश्चेष भाग जात नाही किंवा ज्याची जोडी लावता येत नाही. जोडी लावणे म्हणजे काय? थोडक्यात समजा 1 3 5 7 9 म्हणजे बघा, आता पहिल्या ओळीचा जर विचार केला तर ह्या समसंख्या सोडून जेवढ्या काही राहिल्या त्या सगळ्या कशा आहेत? विषम आहेत. दुसऱ्या वेळेला पाहूयात आपण आता 11 13 15 17 19. आणखी एक महत्वाची गोष्ट सांगतो, तुम्हाला वाटत असेल की हे अतिशय सोपं आहे. होय मित्रांनो, हे खरंच सोपं आहे, परंतु आपण जर हे स्वतः अभ्यास केला नाही किंवा जोपर्यंत आपण प्रॅक्टिकली बघत नाही, 1 ते 100 पर्यंतच्या समसंख्येला आपल्याला जर गोल करायला लावलं ना, फक्त 1 मिनिटापेक्षा कमी वेळ लागतो. त्यामुळे तुम्ही असं समजू नका की आम्हाला इतक्या सोप्यामध्ये सर का शिकवत आहेत. मित्रांनो, हे तुमचं परफेक्ट झालं ना, तुम्हाला पुढचे सर्व गणित अतिशय सोपे जातील. यासाठी हा 8 तास आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या वहीमध्ये 100 पर्यंतची उजळणी लिहून या प्रकारचा एक प्रयोग करून बघा, तुम्हाला संख्याज्ञान केव्हाच विसरणार नाही. तर या ठिकाणी विषम संख्या आपण पाहत आहोत 1 3 5 7 9 11 13 15 17 19. यानंतर पुढच्या ह्याच्यामध्ये पाहूयात विषम संख्या 21 23 25 27 29 31 33 35 37 39 41 43 45 47 49 51 53 55 57 59 61 63 65 67 69. तर पहा किती सोप्या पद्धतीनं आपण हे म्हणजे एक छोटासा गेम खेळतोय किंवा सहज पद्धतीनं समजून घेतोय. यामागची सगळ्यात महत्वाची भूमिका म्हणजे तुम्हाला 100 पर्यंतच्या उजळणी तुमच्या डोळ्यासमोर अशी एक प्रकारची चाळणी असली पाहिजे. विषम संख्या म्हणलं की लगेच तुम्हाला सगळ्या 100 संख्या आठवल्या पाहिजेत. हाच या पाठीमागचा उद्देश आहे. त्यानंतर पुढील विषम संख्या 71 73 75 77 79 81 83 85
87 89. त्यानंतर पुढील विषम संख्या 91 93 95 97 99. तर या पद्धतीनं 100 पर्यंत एकूण 50 संख्या आहेत. तुम्हाला या ठिकाणी जर थोडं निरीक्षण केलं तर लक्षात येईल 1 11 21 31 41 51 61 71 81 91 ह्या सगळ्या विषम संख्या आहेत. 3 13 23 33 5 15 25 35 45 55 7 17 27. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की 100 पर्यंत जर बऱ्याच मुलांना हा पण म्हणजे प्रॉब्लेम आहे की 100 पर्यंतच्या समसंख्या किती, 100 पर्यंतच्या विषम संख्या किती हे सुद्धा लवकर सांगता येत नाही किंवा गडबड होते. तर त्यासाठी लक्षात ठेवा, अतिशय महत्वाचा भाग आहे हा. कारण हे जर तुम्हाला समजलं ना, यावर सरासरीची उदाहरणं खूप विचारली गेलेली आहेत. पोर्टल परीक्षा असेल, स्कॉलरशिप परीक्षा असेल किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षा, त्यामध्ये समसंख्या विषम संख्या यावरची उदाहरणं असतात म्हणजे असतातच. तर या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलं असेल. आता आपण पाहूया सोपा प्रश्न किंवा याची नेमकी व्याख्या कशी करायची की विषम संख्या कुणाला म्हणायचं. तर विषम संख्या म्हणत असताना एक गोष्ट लक्षात येईल आपल्या, विषम संख्या म्हणजे किंवा ऑड नंबर नेमकं काय आहे याची व्याख्या. आणि एक सांगतो तुम्हाला, हे काही व्याख्या कोणी काही म्हणजे तज्ज्ञ लोक करत नसतात. आता तुम्ही उजळणी पाहिली, उजळणी पाहिल्यानंतर तुम्ही व्याख्या कशी करू शकता, ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 हे अंक असतील तर त्यांना विषम संख्या म्हणतात. तर समजला असेल हा कन्सेप्ट. आता हा कन्सेप्ट समजल्यानंतर एकूण विषम संख्या काढणे हे एक उदाहरण पाहूयात आपण. एकूण विषम संख्या काढायचं एक छोटंसं उदाहरण घेऊयात, म्हणजे तुम्हाला हा कन्सेप्ट कायमस्वरूपी पुन्हा डोक्यामध्ये राहील. समजा एक उदाहरण घेऊयात आपण. 20 ते 85 पर्यंत विषम संख्या किती. तर लक्षात ठेवा, सूत्र तेच राहणार, शेवटची विषम संख्या वजा पहिली विषम संख्या छेदामध्ये 2 अधिक 1. या ठिकाणी शेवटची विषम संख्या कोणती आहे, 85 वजा पहिली विषम संख्या कोणती आहे, आता 20 ही सम संख्या आहे. तुम्हाला लक्षात आलं असेल, आता 20 ही सम आहे. मग 20च्या नंतर कोणती असणार आहे, 21 छेदामध्ये 2 अधिक 1. या ठिकाणी जर 85 मधून 21 वजा केलं तर 5 मधून 1 गेले, 4 राहिलं आणि 8 मधून 2 गेल्यानंतर 6 राहील, 64 येईल. 64/2 अधिक 1. आता 64ला 2 ने भागणं म्हणजे बऱ्याच वेळेस भागाकार करत बसण्यापेक्षा 64ची निम्म करायचं. आता 64चं निम्म करत असताना 60चं निम्म 30 होतं आणि 4चं निम्म वरच्या 2 होतं, म्हणजे हे 32 आलं. 32 अधिक 1 म्हणजेच 33 विषम संख्या आहेत. आणि तुम्ही मोजून जरी पाहिल्यात 21 पासून 85 पर्यंत, तर तुम्ही 33 विषम संख्या आहेत असं सहज सांगू शकतात. तर या पद्धतीने हे सर्व प्रश्न सोडवायचे. या दोन्ही गोष्टीवरून तुम्हाला एक गोष्ट म्हणजे क्लिअर झालेली आहे, समसंख्या कुणाला म्हणायचं, विषम संख्या कुणाला म्हणायचं. आता हे जीवनभर विसरायचं नाही आणि सहज सोप्या पद्धतीने केव्हाही कुणालाही सांगता आलं पाहिजे इतका हा सोपा घटक आहे. यानंतर आपण पुढचा भाग पाहणार आहोत, तो म्हणजे मूळ संख्या आणि संयुक्त संख्या. यानंतर पाहूया पुढील महत्वाचा घटक. पुढचा घटक पाहायचा आहे आपल्याला, संयुक्त संख्या कुणाला म्हणायचं आणि मूळ संख्या कुणाला म्हणायचं. त्यालाच इंग्रजीमध्ये कंपोजिट नंबर आणि प्राईम नंबर हे दोन्ही शब्द लक्षात ठेवा. म्हणजे कंपोजिट नंबर कोणता असतो आणि प्राईम नंबर कोणता असतो. आता तो शोधण्यासाठी आपण एक छोटासा गेम घेऊयात. गेम म्हणलं की तुम्हाला पण आवडतं. त्यापूर्वी एक लक्षात ठेवा, आपण 1 ते 10 पर्यंतच्या संख्येचा थोडा अभ्यास करूयात. जसं की 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. आता 1 ते 10 पर्यंतच्या संख्या लिहिलेल्या आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट जर तुम्हाला सांगायची असेल तर 1 ही संख्या जी आहे ही संयुक्त आणि मूळ, संयुक्त व मूळ नाही. म्हणजे ही संयुक्त पण नाही आणि मूळही नाही. 1ला वगळून सोडूयात आपण, म्हणजे किंवा 1ला बाजूला काढूयात. आपल्याला 1चा अभ्यास करायचा नाही. तर फक्त आपण एवढाच विचार करणार आहोत या ठिकाणी की संयुक्त संख्या आणि मूळ संख्या पाहत असताना
आपल्याला या ठिकाणी 1 ला सोडून द्यायचंय. आता 1 ला सोडून दिल्यानंतर आता आपण 2 पासून थोडा एक छोटासा विचार करूयात की या 2 ला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो हे तुम्ही मला सांगायचंय किंवा म्हणजे विचार करायचंय मनातल्या मनात की 2 ला कोणत्या संख्येने भाग जातो. तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की 2 ला 1 ने भाग जातो आणि 2 ने भाग जातो. बरोबर आहे. यानंतर पाहूयात आपण 3 ला. 3 ला कोणत्या संख्येने भाग जातो. तर 3 ला 1 ने भाग जातो आणि 3 ने भाग जातो. बरोबर आहे का. यस. यानंतर पाहूया आपण 4 ला. 4 ला कोणत्या संख्येने भाग जातो. तर 4 ला 1 ने पण भाग जातो, 2 ने पण भाग जातो, कारण 2च्या पण पाड्यामध्ये 4 येतं. बे 1 बे बे 2 4 आणि पुन्हा 4 ने पण भाग जातो. यानंतर पाहूया आपण 5. 5चा जर विचार केला तर 5 ला 1 ने भाग जातो आणि 5 ने भाग जातो. यानंतर पुढची संख्या घेऊयात आपण 6. आता 6 ला कोणत्या संख्येने भाग जातो लवकर सांगा. ओके, फायनल झालं तुमचं. तर पाहूया 6 ला 1 ने भाग जाईल, 2 ने भाग जाईल, 3 ने भाग जाईल आणि 6 ने पण भाग जाईल. बरोबर. यानंतर पाहूया आपण 7 ला. आता 7 ला कोणत्या संख्येने भाग जातो. 1 आणि 7. त्यानंतर पाहूया आपण 8 ला कोणत्या संख्येने भाग जातो. तर 8 ला 1 ने भाग जातो, 2च्या पण पाड्यामध्ये 8 येतं, 4च्या पण पाड्यामध्ये 8 येतं आणि 8च्या पण पाड्यामध्ये 8 येतं. यानंतर पाहूया आपण 9. 9चा जर विचार केला तर 9 ला 1 ने भाग जातो, 3च्या पाड्यामध्ये पण 9 येतं, म्हणजे 3 ने पूर्ण भाग जातो आणि 9 ने पण भाग जातो. यानंतर पाहूया आपण 10 साठी. 10चा जर विचार केला तर 10 ला 1 ने जातो, 2 ने जातो, 5 ने जातो आणि 10 ने जातो. तर ही गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल. आता या ठिकाणी थोडं निरीक्षण करूया. तुम्हाला एक निरीक्षण करायची सवय असली पाहिजे मित्रांनो. तुम्ही जसं आपल्या घरामध्ये असताना किंवा दुकानामध्ये खरेदी करायला गेल्यानंतर एक निरीक्षण करता आणि मग निरीक्षणातून एक तुम्हाला म्हणजे अंदाज येतो आणि मग लगेच अंदाज आले की तुम्ही सांगता की बाबा हे असं नाही किंवा याचा एखादा नियम सांगता. तसं ह्या सर्व संख्याकडे जर आता थोडं निरीक्षण केलं तर 2 ला 1 आणि 2 ने भाग जातो, 3 ला 1 आणि 3 ने जातो, 4 ला 1 2 4 ने जातो, 5 ला 1 आणि 5 ने जातो, 6 ला 1 2 3 6 ने जातो, 7 ला 1 आणि 7 ने जातो, 8 ला 1 2 4 8 ने भाग जातो, 9 ला 1 3 9 ने जातो, 10 ला 1 2 5 आणि 10 ने जातो. तर पहा तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल. या ठिकाणी 2 ला 1 आणि 2 ने भाग जातो, 3 ला 1 आणि 3 ने भाग जातो, 5 ला 1 आणि 5 ने भाग जातो, 7 ला 1 आणि 7 ने भाग जातो. पहा या जर 4 संख्याकडे तुम्ही पाहिलात तर तुम्हाला लक्षात आलं असेल या 4 संख्येला एक तर 1 ने भाग जातो किंवा त्याच संख्येने भाग जातो. पहा 2 ला 1 किंवा 2, 3 ला 1 किंवा 3च, 5 ला 1 किंवा 5च, 7 ला 1 किंवा 7च. तर अशा या सर्व संख्यांना, या ज्या संख्या आहेत या संख्यांना, सर्व संख्यांना मूळ संख्या असं म्हणतात. मूळ संख्या. आता याची व्याख्या तुम्हाला केव्हाच विसरणार नाही, कारण मूळ संख्या म्हणजे तुम्ही स्वतः हा प्रयोग करून पाहिलेला आहे. तर मूळ संख्येला 1 आणि त्याच संख्येने भाग जातो अशा सर्व संख्यांना मूळ संख्या म्हणतात. यालाच इंग्रजीमध्ये प्राईम नंबर असं सुद्धा म्हटलं जातं. आता पाहूया आपण राहिलेल्या संख्या. आता 1 2 3. आता पहा ही राहिली 4 6 8 9 10. याला 4 ला पाहूया आपण. 4 ला 1 ने जातो, 4 ने जातो आणि याच्याशिवाय 2 ने पण जातो. 6 ला 1 आणि 6 ने तर जातोच, पण 2 आणि 3 ने पण जातो. 8 ला 1 2 4 8 म्हणजे त्या संख्येने तर जातच असतो, 1 ने पण जातो आणि इतर संख्येने जातो. यांना संयुक्त संख्या असं म्हणायचं. संयुक्त संख्या. तर संयुक्त संख्या कोणत्या कोणत्या आहेत आता 1 ते 10 पर्यंतचा जर विचार केला तर ही 4, त्यानंतर 6 8 9 10. म्हणजे आपण इथे लिहू शकतो सध्या 4 6 8 10. याला म्हणायचं संयुक्त संख्या किंवा
कंपोजिट नंबर्स. तर तुम्हाला हा कन्सेप्ट चांगला कळाला असेल असं समजूयात आपण. आणि यावरचा पण एक छोटासा प्रॅक्टिकली गेम घेऊयात, म्हणजे तुम्हाला 100 पर्यंतच्या मूळ संख्या कायमच्या लक्षात राहतील. कायमच्या हे शब्द लक्षात ठेवा. तर पाहूया आपण 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या आहेत तरी कोणत्या. या ठिकाणी 1 ते 10 पर्यंतच्या मूळ संख्या तुम्हाला लक्षात आल्या. 2, 3, 5 आणि 7. यानंतर पाहूया आपण पुढील सर्व 100 पर्यंतच्या मूळ संख्या कोणत्या आहेत. तर या ठिकाणी तुमच्या समोर एक चार्ट दिसतोय आणि या चार्टमध्ये आता आपल्याला मूळ संख्यांना गोल करायचे. राहिलेल्या सगळ्या संयुक्त संख्या आहेत. कारण जर आपल्याला संख्या कमी असेल समजा संख्यांची तर त्याला सोपं जातं. तर मूळ संख्या प्राईम नंबर. तर प्राईम नंबरला गोल कसं करायचं तर पाहूयात आपण. 1 ते 10 पर्यंत तुम्ही आताच पाहिलेले आहेत प्राईम नंबर. 2 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे. ओके. यानंतर आता पहा 11. 11ला पण 1 आणि 11ने जातो म्हणून 11 आहे. आता 12चा जर विचार केला तर याला 2 ने भाग जातो, 3 ने भाग जातो म्हणून 12 सोडून द्या. 13. 14ला पुन्हा 2 ने भाग जातो, 7 ने भाग जातो. 15ला 3 ने जातो, 5 ने जातो. 16ला 2, 4, 8 ने जातो. पुन्हा येते 17. त्यानंतर 19. मी फक्त मूळ संख्यांना गोल करतोय, लक्षात ठेवा. चला पुढे पाहूयात आपण. आता तुम्ही सांगा मला 21 आहे का मूळ संख्या? नाही, कारण 3च्या आणि 7च्या पाड्यात आहे. 22 2च्या पाड्यात येते किंवा 11ने भाग जातो. 23 आहे, मूळ संख्या आहे. 24 का नाही 24? तर याला 2 नी 4 नी 6 नी 8 नी भाग जातो. 25 5च्या पाड्यात आहे, नाही. 26 2च्या पाड्यात आहे, 13च्या पाड्यात आहे. 27 3च्या पाड्यात आहे, 9च्या पाड्यात आहे आणि त्यामुळे याला मूळ संख्या म्हणता येणार नाही. 28 2च्या पाड्यात आहे, 4च्या पाड्यात आहे, 7च्या पाड्यात आहे. 29 मूळ संख्या आहे. 30 3च्या पाड्यात आहे, 10च्या पाड्यात आहे म्हणून ती पण नाही. त्यानंतर पाहूया पुढील संख्या. 31 मूळ संख्या आहे. 32 मूळ संख्या नाही, कारण 2च्या पाड्यात आहे, 4च्या पाड्यात आहे, 8च्या पाड्यात येते, 16च्या पण पाड्यात येते. 33 3च्या आणि 11च्या पाड्यामध्ये येते. 34 17च्या पाड्यामध्ये आहे. 35 5 आणि 7च्या पाड्यात येतं. 36 4 9 12 यांच्या पाड्यामध्ये येतं. 37 मूळ संख्या आहे. 38 2 आणि 19च्या पाड्यामध्ये येतं. 39 3 आणि 13च्या पाड्यामध्ये येतं. 40 4 10 8 5 यांच्या पाड्यामध्ये येतं. 41 मूळ संख्या आहे. 42 पुन्हा 2च्या पाड्यामध्ये येतं, 21च्या पाड्यामध्ये येतं. 43 मूळ संख्या आहे. 44 नाही, कारण 4च्या पाड्यात. 45 पण नाही, कारण 5 आणि 9च्या पाड्यात आहे. 46 2 आणि 23च्या पाड्यात आहे. 47 मूळ संख्या आहे. 48 2 4 6 8 12 16च्या पाड्यात येतं, 24च्या पाड्यात येतं. 49 7च्या पाड्यात आहे. 50 5च्या 10च्या पाड्यात येतं. त्यानंतर पुढची संख्या 17. या ठिकाणी 51. बऱ्याच विद्यार्थ्यांना 51 ही मूळ संख्या आहे का नाही यामध्ये कन्फ्यूज होतं आणि होणं साहजिक आहे, लक्षात ठेवा. कारण 51 कोणत्या पाड्यात आहे हे लवकर कळत नाही. तर 51 हे 17च्या पाड्यामध्ये येतं. 17 1 17 17 2 34 17 3 51. त्यामुळे या ठिकाणी चुका होऊ शकतात. 52 मूळ संख्या नाही, कारण समसंख्या आहे. 53 मूळ संख्या आहे. 54 नाही. 55 नाही. 56 नाही. 57 नाही. 58 नाही. 59 मूळ संख्या आहे. त्यानंतर पुढील मूळ संख्या जर पाहिली आपण तर 60 पण नाही. आता 61 आहे. 61 मूळ संख्या आहे. 62 नाही. 63 नाही. 64 नाही. 65 नाही. 66 नाही. 67 नाही. का आहे? आहे. 67 मूळ संख्या आहे. 68 नाही. 69 आहे का नाही ओळखा बर. पटकन सांगा मला 69 कोणत्या पाड्यामध्ये येते. तर 69ला 3 नी भाग जातो, कारण 6 आणि 9ची बेरीज 15 येते आणि 69 23च्या पाड्यामध्ये येतं. 23 1 23 23 2 46 आणि 23 3 69 म्हणजे ही मूळ संख्या नाही, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढची मूळ संख्या आहे 71. त्यानंतर 73 79. आता मी डायरेक्ट करतोय थोडं. त्यानंतर 83 89 आणि 97.
तर हे तुमच्या लक्षात आलं असेल की 100 पर्यंतच्या मूळ संख्या कोणत्या आहेत आणि कोणत्या नाहीत. आणखी एक कन्फ्युजन करतात, 91 ही संख्या मूळ आहे का नाही. तर लक्षात ठेवा 91 ही मूळ नाही, कारण ही 13च्या पाड्यामध्ये येते. 13 पाची 65, 13 संग 78 आणि 13 सत्ती 91 येतं, म्हणून 91 ही मूळ संख्या नाही. तर आता 1 ते 25 पर्यंतच्या जर मूळ संख्या आपण मोजून पाहिल्या किती होतात, तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 आणि 25 मूळ संख्या आहेत. तर आता याच्यावर परीक्षेमध्ये कसे प्रश्न येतात, आणखी याचं एक वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला मी. या सर्व मूळ संख्येमध्ये वेगवेगळ्या गोष्टीचा जर आपण अभ्यास केला किंवा मूळ संख्येच्या जर नोट्स आपण लिहायच्या ठरवल्या तर आपण काय काय लिहू शकतो ते पाहूया. मूळ संख्येच्या बाबतीमध्ये मी लिहित आहे, मूळ संख्या पहिली म्हणजे स्टार्टिंगची पहिली मूळ संख्या कोणती आहे 2. त्यानंतर सम असून मूळ आहे, सम असून मूळ म्हणजे सम पण आहे आणि मूळ पण आहे, ती म्हणजे 2च. लक्षात ठेवा, सम पण आहे आणि मूळ पण आहे 2च. 1 ते 100 पर्यंतच्या एकूण मूळ संख्या 25 आहेत. तर परीक्षेमध्ये कसे प्रश्न विचारतात ते तुम्हाला सांगतो. परीक्षेमध्ये प्रश्न काय येतो की 40 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती. आता 40 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्या कोणत्या कोणत्या आहेत ते माहित पाहिजे आपल्याला. 41, 43 आणि 47 या सगळ्यांची बेरीज केली की आपल्याला त्याचं उत्तर मिळतं. किंवा परीक्षेमध्ये या प्रकारचा पण प्रश्न असतो, 1 ते 50 पर्यंत मूळ संख्या किती आहेत. तर 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्या माहित असू द्या की 1 पासून 50 पर्यंत एकूण 15 मूळ संख्या आहेत या सगळ्या. त्याचबरोबर आणखी एक फसवा प्रश्न असा आहे, मूळ संख्या 15 असतील तर मग संयुक्त संख्या किती आहेत. बऱ्याच जणांना असं वाटतं की 50 मध्ये मूळ संख्या 15 आहेत, तर 1 ही मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही, हे लक्षात ठेवा. 1 ही मूळ ही नाही आणि संयुक्तही नाही. तर पहा या ठिकाणी जेवढ्या संख्याला आपण गोल केले या सर्व मूळ संख्या आहेत आणि राहिलेल्या सर्व संयुक्त संख्या आहेत. यानंतर आपण संयुक्त संख्ये मूळ संख्येमध्येच दुसरी संकल्पना पाहणार आहोत, ती म्हणजे जोडमूळ संख्या कोणाला म्हणायचं. जोडमूळ संख्या तर जोडमूळ संख्या कोणाला म्हणायचं पहा. या ठिकाणी आपल्याला मूळ संख्या दिसतात सर्व. तर जोडमूळ संख्या म्हणजे काय, ज्या दोन मूळ संख्येमध्ये दुसरी एक संख्या येते आणि 2चा फरक आहे. आता जसं की 3 आणि 5 मध्ये एक संख्या आली, 5 आणि 7 मध्ये एक संख्या आहे, अशी ही जोडीनं संख्या येतात. लक्षात ठेवा, जसं की 13, 11, 13 ही जोडी आहे, 3, 5 ही एक जोडी आहे, 5, 7, 17, 19. तर जर आपण अशा जोड्या लिहिल्या तर नेमकं 100 पर्यंत किती जोड्या आहेत ते या ठिकाणी मी तुम्हाला लिहून देतो. आणि कायमस्वरूपी लक्षात ठेवा तुम्ही, या जोड मूळ संख्यांच्या जोड्या किती आहेत असा प्रश्न परीक्षेत जर आला तर 3 आणि 5 ही एक जोडी आहे, 5 आणि 7 ही एक जोडी आहे, त्यानंतर 11 आणि 13, त्यानंतर 17 आणि 19, त्यानंतर 29 आणि 31, पुढे 41 आणि 43, त्यानंतर 59 आणि 61 आणि 71 आणि 73. तर अशा एकूण 8 जोड्या आहेत. एकूण किती जोड्या आहेत? 8. हे लक्षातच ठेवा कायमस्वरूपी. मूळ संख्या हा भाग अतिशय महत्वाचा आहे मित्रांनो. यावर नेमकं कोणते कोणते प्रश्न असू शकतात पहा. सर्वात लहान मूळ संख्या, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सांगायचंय मला, तर 2 आहे. त्यानंतर सर्वात लहान विषम मूळ संख्या. तर लक्षात ठेवा, आता विषम मूळ संख्या आपण विषम संख्या पाहिलेली आहे, त्याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल तर ती आहे 3. त्यानंतर सर्वात लहान 2 अंकी, सर्वात लहान 2 अंकी मूळ संख्या.
तर त्याचं उत्तर आहे 11. त्यानंतर सर्वात सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या, तर ती आहे 97. तर या पद्धतीने लक्षात ठेवा. हे जर तुम्हाला माहित असतील असे सर्व कन्सेप्ट, तर मग परीक्षेमध्ये कोणताही प्रश्न आला की जसं की सर्वात लहान 2 अंकी मूळ संख्या आणि सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या यांची बेरीज किती, कोणताही प्रश्न असो, तुम्हाला हा जर एकदा चार्ट माहित झाला ना, किंवा हा चार्ट तुम्ही सुद्धा तुमच्या वहीमध्ये करा, मूळ संख्या तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहतील, केव्हाही विसरणार नाही. आणि मूळ संख्येसाठी 1 तास तुमचा मी घेणार आहे असं म्हणण्यापेक्षा संख्याज्ञान जर तुमचं परफेक्ट झालं तर यानंतरचे सर्व प्रश्न अगदी सेकंदामध्ये सुटणार आहेत. त्यासाठी आपण आवर्जून हा 8 तास करतोय की तुम्हाला संख्याज्ञान समजणं गरजेचं आहे, संख्यांचं नॉलेज असणं गरजेचं आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट सांगतो जाता जाता ह्या मूळ संख्येबद्दल. परीक्षेमध्ये या प्रकारचा पण प्रश्न असतो, अतिशय सोपा प्रश्न या ठिकाणी मी घेणार आहे. जसं की 1 ते 50 पर्यंत 1 ते 50 पर्यंत मूळ संख्यांची टक्केवारी किती, मूळ संख्यांची टक्केवारी किती आहे. तर लक्षात ठेवा 1 ते 50 पर्यंत मूळ संख्येची टक्केवारी, एकूण संख्या किती आहे त्या ठिकाणी 50, यामध्ये मूळ संख्या किती आहेत 15. आता जर तुम्हाला टक्केवारी काढायची असेल, टक्के किंवा शेकडा काढायचा असेल तर कसं काढतो आपण, हे 50 पैकी 15 आहेत आणि ह्याला गुणिले 100 करायचं म्हणजे शेकडावारी निघते. म्हणजे कुठल्याही तुम्हाला जर शेकडा करायचा असेल तर दिलेलं जे काही जेवढ्यापैकी मार्क असतील की जसे की 50 पैकी 15 पडले, तसं ह्या 50 संख्या आहेत त्याच्यापैकी 15 आउट ऑफ 15 आर प्राईम नंबर्स. तर याला मल्टिपल 100 केलं की 50 एक 50, 50 दोन्ही 100 आणि 15 आणि 2चा जर गुणाकार केला तर तो येतो 30%. तर या ठिकाणी 1 ते 50 पर्यंतच्या ज्या मूळ संख्या आहेत त्याची टक्केवारी आहे 30%. तर हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर आणखी एक जाता जाता महत्वाची गोष्ट, 1 ते 100 पर्यंत च्या सर्व मूळ संख्यांची बेरीज, सर्व मूळ संख्या ची बेरीज ही 1060 आहे. हे एक लक्षात ठेवा. जर यदा कदाचित प्रश्न विचारलाच गेला तर आपल्याला हे माहित असावं. आणि जर समजा यावर बी समजा छोटा प्रश्न आला तर तुम्हाला काय येऊ शकतो, तर 1 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती, म्हणजे ह्या सर्वांची बेरीज आपल्याला करावी लागते. तर तुम्हाला लक्षात आलं असेल, आपण समसंख्या पाहिल्या, विषम संख्या पाहिल्या, संयुक्त संख्या, मूळ संख्या. संयुक्त संख्येच्या जर बाबतीत विचार केला तर संयुक्त संख्येबद्दल पण आपण थोडक्यात माहिती लिहून घ्या. की जसं की मूळ संख्येची आपण माहिती लिहून घेतली तशी आपण पाहूया. सर्वात लहान संयुक्त संख्या, सर्वात लहान संयुक्त संख्या. तर या ठिकाणी चार्ट दिसतोय तुम्हाला. या चार्टमध्ये एक गोष्ट लक्षात आली असेल, सर्वात लहान संयुक्त संख्या जर दिसत असेल तुम्हाला तर 1 ही मूळही नाही आणि संयुक्तही नाही, 2 मूळ आहे, 3 मूळ आहे, राहिली 4 मध्ये, म्हणजे सर्वात लहान संयुक्त संख्या आहे 4. आणि ही समसंख्या आहे हे पण लक्षात ठेवा. जर आपण असा विचार केला, सर्वात लहान संयुक्त विषम संख्या, तर पहा आता सर्वात लहान पण पाहिजे आणि विषम पण पाहिजे. 4 संयुक्त आहे, 6 संयुक्त आहे पण सम आहे, 8 संयुक्त आहे पण सम आहे, 9 संयुक्त आहे आणि विषम आहे. म्हणून सर्वात लहान संयुक्त विषम संख्या आहे 9. विषम मध्ये जर विचारलं तर त्यानंतर सर्वात लहान 2 अंकी संयुक्त संख्या म्हणजे कंपोजिट नंबर आपण या ठिकाणी लिहितोय. सर्वात लहान 2 अंकी संयुक्त संख्या आहे 10 आणि सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या तर ती आहे 15.
तर हे लक्षात ठेवा, साधे साधे प्रश्न आहेत अगदी, परंतु आपला कन्फ्यूज होतो, गोंधळ होतो. तुम्ही हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी तुम्हाला म्हणजे मे बी हे माहीत असेलच, म्हणजे असं म्हणत नाही की मी तुम्हाला येत नाही, तुम्हाला बऱ्याच गोष्टी येतात, परंतु जर असं खोलामध्ये विचारलं, सोपंच असतं, अतिशय सोपं असतं, परंतु आपण काय करतो, दुर्लक्ष करतो. बऱ्याच जणांनी पहिल्यांदा 100 पर्यंत उजळणी लिहिली आहे तुमच्या वहीमध्ये. आणि मित्रांनो, तुम्हाला जर गणितामध्ये चांगले मार्क घ्यायचे असतील तर 100 पर्यंतची उजळणी सारखं लिहित चला. 1 ते 30 पर्यंतचे पाडे सुद्धा दररोज एक वेळेस लिहा. आता आणखी एक गंमत सांगतो की याला तुम्हाला वेळ किती लागतो, तर त्याचं पण मी कॅल्क्युलेशन सांगतो की दररोजचा तुम्ही नेमकं किती वेळ गणितासाठी द्यायचा आहे. आपला तास तर तुम्ही दररोज 1 तास पाहणारच आहात, याच्या पण नोट्स काढणार आहात, पण याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला गणित परफेक्ट करायचं असेल तर 1 ते 100 पर्यंत उजळणी दररोज लिहा. याला तुम्हाला फक्त 2 मिनिट वेळ लागेल. त्यानंतर 1 ते 30 पर्यंत टेबल म्हणजेच उजळणी, पाडे, हे पण लिहा. याला तुम्हाला एक 10 मिनिट वेळ लागेल. त्यानंतर 1 ते 30 पर्यंत चे वर्ग दररोज लिहा. हे पण याला तुम्हाला सुरुवातीला एक 10 मिनिट लागतील, पण नंतर अगदी 5 मिनिटांमध्ये हे तुमचं काम होऊ शकतं. त्यानंतर 1 ते 20 पर्यंतचे घन, हे लिहायला एक तुम्हाला 5 मिनिट वेळ लागेल. तर पहा, इतकं जर तुम्ही दररोज करत असाल आणि हे दररोज लिहायचं आहे, नुसतं वाचायचं नाही, तर 5 आणि 5 10 आणि हे 10 20 म्हणजे थोडक्यात 25 मिनिट तुम्ही इतका सराव करा. आपला 45 दिवसाचा जो प्रोग्राम आहे याच्यामध्ये तुमचं गणित परफेक्ट म्हणजे कायमस्वरूपी तुम्ही जीवनामध्ये लक्षात ठेवाल की आता गणित कधीच आपल्याला अवघड जाणार नाही. तर या पद्धतीनं हा सराव करा, नक्कीच तुम्हाला फायदा होईल. आणि दररोज जर हे करत असाल तर 100% तुम्हाला कोणताही प्रश्न उजळणीवरचा, पाड्यावरचा, वर्गावरचा कधीही चुकणार नाही. तर लक्षात ठेवा आणि या पद्धतीनं तयारी करून घ्या. यानंतर पुढचा भाग आपण पाहूयात. सहमूळ संख्या म्हणजे काय, त्रिकोणी संख्या म्हणजे काय, वर्ग संख्या म्हणजे काय आणि घन संख्या म्हणजे काय लगेच. तर पाहूया सहमूळ संख्या म्हणजे काय. तर सहमूळ संख्या कोणाला म्हणायचं, त्यासाठी एक आपण उदाहरण घेऊयात. या ठिकाणी मी काही जोड्या देणार आहे. सहमूळ याचा अर्थ लक्षात घ्या. सह म्हणजे सोबत असणे, सह म्हणजे सोबत, म्हणजे या ठिकाणी जोडी असणार आहे हे लक्षात ठेवा, एकटी संख्या असणार नाही. सहमूळ, आता आपण काही उदाहरणं घेऊयात, जसं की 10 आणि 15 ही एक जोडी घेतली आपण. त्यानंतर 12 आणि 25. त्यानंतर आणखी एक जोडी घेऊयात, 8 आणि 18. तर या 3 जोड्याचा आपण अभ्यास करूयात. नाहीतर आणखी एखादी आपल्याकडे राहावी शिल्लक म्हणून अजून एक संख्या जोडी घेऊयात, जसं की 17 आणि 30. तर ह्या प्रत्येक जोड्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता हा अभ्यास कसा करायचा, तर प्रत्येकाला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो हे आपण सुरुवातीला पाहूयात. तर पहा, आपण 17 आणि 30चा विचार करूयात अगोदर. 17 आणि 30चा फक्त. तर 17ला कोणी भाग जाईल, 1 आणि 17नेच फक्त. 30चा जर विचार केला तर 1 2 ने जाईल, 3 ने जाईल, 5 ने जाईल, 6 ने जाईल, 10 ने जाईल, 15 ने जाईल आणि 30 ने जाईल. बरोबर आहे. त्यानंतर दुसरी जोडी पण घेऊयात आपण. 10ला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो, तर 1 2 5 आणि 10. त्यानंतर 15ला कोणत्या संख्येने भाग जातो, तर 1 2 5 15ला 3 ने भाग जाईल आणि 15. त्यानंतर यानंतर 12 आणि 25 ही जोडी घेऊयात. तर 12ला 1 2 3 4 6 आणि 12. 25चा विचार केला तर 1 5 आणि 25. त्यानंतर 8 आणि 18चा पण विचार करूयात. 8ला 1 2 4 आणि 8. 18चा जर विचार केला तर 1 3 6 9 आणि 18. तर इतक्या संख्येने भाग जाईल.
आता या ठिकाणी निरीक्षण आपल्याला हे करायचं आहे की या दोन्हीमध्ये भाग जाणारी सारखी संख्या कोणती आहे, तर हे 1 आणि ही 1. या ठिकाणी जर विचार केला तर 1 आहे, 1 आहे. आणखी जर विचार केला तर 5 आणि 5 आहे. त्यानंतर 12चा जर विचार केला तर हे 1 आहे आणि 25, 12 आणि 25 मध्ये दुसरी कुठलीच संख्या नाही सारखी. 8चा जर विचार केला तर 1 1 सारखा आहे. त्यानंतर या ठिकाणी 18ला 2 ने पण भाग जातो ना, हे ठिकाणी 2 आणि 2 सारखा आहे. तर पहा आता या दोन संख्येचा सामायिक अवयव किती आहे, 1. याचा 1 आहे, 5 आहे. याचा 1 आहे, याचा 1 आणि 2 आहे. तर ज्याचा सामायिक अवयव 1 असतो त्याला म्हणायचं सहमूळ संख्या. म्हणजे या ठिकाणी दोन्हीमध्ये कॉमन किती आहे, कॉमन अवयव 1च, म्हणून हे आहे सहमूळ आहे, ही नाही. 12 25 1 ने भाग जातो, दोन्हीला कुठलं दुसरं कॉमन नाही म्हणून हे आहे. आता ही नाही, कारण ह्याला 2 ने भाग जाऊ शकतो. तर आपल्याला अशा पद्धतीनं लक्षात आलं पाहिजे की सहमूळ कुणाला म्हणायचं. आणखी एक जोडी आपण घेऊयात आणि लक्षात घेऊयात, जसं की 12 आणि 30. तर 12ला आणि 30ला दोन्हीला पण भाग जाणाऱ्या कोणत्या कोणत्या संख्या आहेत, 1 आहे, 2 नी दोन्हीला पण भाग जातो, 3 नी दोन्हीला पण भाग जातो, 5 नी 6 नी पण जातो. तर एवढे जर संख्या असतील ना भरपूर, तर ते सहमूळ नाही. आणखी एक जोडी घेऊयात, 15 आणि 16. या दोन्हीला भाग जाणारी फक्त एकच संख्या आहे, दुसरी नाहीच, म्हणून याला मूळ संख्या म्हणतात. तर लक्षात ठेवा, तर या पद्धतीने आपल्याला मूळ संख्या लक्षात ठेवायच्या आहेत. म्हणजे सहमूळ संख्यांच्या जोड्या. सहमूळ संख्यांच्या जोडी बाबतीमध्ये 2 मी तुम्हाला विधानं सांगतो, ते 2 विधानं तुम्ही लक्षात ठेवा. कोणत्याही दोन क्रमवार संख्या सहमूळ संख्या असतात. म्हणजे जसे की 10 11 सहमूळ असणारच, 25 26 सहमूळ असणारच, 27 28 सहमूळ असणारच, हे लक्षातच ठेवा. त्यानंतर दुसरा मुद्दा, कोणत्याही 2 मूळ संख्या सहमूळ असतातच. उदाहरणार्थ 2 7 सहमूळ आहे, 11 19 सहमूळ असणारच, त्यानंतर 37 41 सहमूळ असणारच. म्हणजे या ठिकाणी जास्त विचार करायची गरज नाही. जर त्या क्रमवार असतील तर सहमूळ असतातच, त्या दोन्ही पण मूळ असतील तर सहमूळ असतातच. याच्या व्यतिरिक्त जर जोडी आली कोणती, जसे की समजा 21 आणि 9, तर मात्र विचार करावा लागतो ह्याला कोणत्या संख्येने भाग जातो का सारख्या. तर 21 आणि 9ला दोन्हीला पण 3च्या पाड्यामध्ये आहे, म्हणून ही सहमूळ नाही. म्हणजे यांच्या व्यतिरिक्त जर जोड्या आल्या तरच विचार करायचा आहे भाग जातो का नाही. 2 क्रमवार असतील तर सहमूळ आहे असं पटकन सांगू शकता तुम्ही. त्यानंतर दोन्हीही मूळ असतील तरी पण पटकन सांगू शकता की या सहमूळ आहेत. तर या पद्धतीने लक्षात ठेवा सहमूळ संख्यांची संकल्पना. यानंतर आपण पाहूयात त्रिकोणी संख्या म्हणजे काय, वर्ग संख्या, चौरस संख्या, घन संख्या लगेच. यानंतर पाहूया पुढचा भाग म्हणजे त्रिकोणी संख्या. तर त्रिकोणी संख्या कुणाला म्हणायचं हा पण भाग आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी त्रिकोणी संख्या यालाच इंग्लिशमध्ये ट्रायंग्युलर नंबर असं म्हणतात. ट्रायंग्युलर नंबर याच्याबद्दलचा एक व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर आहे, जर तुम्हाला वेळ मिळाला तर नक्की पाहून घ्या. ट्रायंग्युलर नंबर तुम्ही युट्यूबवर सर्च जर केला तरी आपलाच व्हिडिओ सगळ्यात जास्त लोकांनी बघितलाय. जवळपास 1 लाख लोकांनी बघितलेला हा व्हिडिओ आहे. त्रिकोणी संख्या म्हणजे काय
त्यामध्ये तुम्हाला मी डीप माहिती दिलेली आहे. जर वेळ मिळाला तर तो व्हिडिओ नक्की पहा. तर पाहूया नेमकं त्रिकोणी संख्या म्हणजे काय आणि ट्रायंग्युलर नंबर म्हणजे काय. तर पहा मित्रांनो, ट्रायंग्युलर नंबर कुणाला म्हणतात त्याच्या अगोदर थोडी डेफिनेशन पाहण्यापूर्वी एक छोटासा गेम घेऊयात. जसं की आपल्याला एक समजा आपण रांगोळी काढायची ठरवली, 1 याच्याबद्दल तुम्ही 1 लिहा. त्यानंतर मला आता 3 टिंब द्यायचे, तर तुम्ही 3 टिंब असे देऊ शकतात. हे 3 टिंब आहेत. त्यानंतर आणखी एक रांगोळी, दुसरी रांगोळी पाहत आहे, 3 टिंब दिलेले आहेत मी, आणखी 3 देतोय. या ठिकाणी पण तुम्हाला एक छोटासा त्रिकोण दिसतो. हे सगळे टिंब जर मोजा, 1 2 3 4 5 6 टिंब आहेत. आणखी एक छोटी नवीन आकृती काढूयात, 1 2 3. बायकांना खूप चांगलं जमतं हे, मला काही जास्त सराव नसल्यामुळे थोडं आकृती इकडे तिकडे जाईल, सांभाळून घ्या. तर हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. म्हणजे रांगोळी काढत असताना जर हे टिंब असे त्रिकोणामध्ये मांडता आले, हे टिंब त्रिकोणामध्ये मांडता आले, तर या सर्व संख्या ह्या त्रिकोणी संख्या म्हणतात. हे जोडून जर पाहिलं तर सुंदर अशी रांगोळी पण तयार होऊ शकते. तुम्ही दुसरे नंबर घेतलात तर ते असे मांडता येत नाहीत. तुम्ही दुसरे नंबर घेऊन बघा, जसे की 4 टिंब मांडून दाखवा, मला नाही मांडता येणार. तर ही एक विशिष्ट आकार या ठिकाणी आपल्याला मांडता येतो आणि हा आकार असतो त्रिकोणामध्ये, म्हणून याला त्रिकोणी संख्या असं म्हणतात. तर पहिली त्रिकोणी संख्या आहे 1. पहिली त्रिकोणी संख्या 1, त्यानंतर 3, त्यानंतर 6, त्यानंतर 10. आता ह्या संख्या मिळतात कशा ते पण पाहूया. ट्रायंग्युलर नंबर मिळवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. तुम्हाला पहिली पद्धत सांगतो, तर हे म्हणजे त्रिकोण काढणे. तर त्याच्यामध्ये पहिली पद्धत तुम्हाला मी सांगतो की ट्रायंग्युलर संख्या मिळवायची कशी. तर पहा, अतिशय सोपं आहे. पहिली संख्या आपण घ्यायची 1, त्याच्यामध्ये 2 मिळवा, 3 होते. 3 मध्ये 3 मिळवायचे, 6 होईल. 6 मध्ये 4 मिळवा, 10. 10 मध्ये 5 मिळवा, 15. 15 मध्ये 6 मिळवा, 21. 21 मध्ये 7 मिळवा, 28. 28 मध्ये 8 मिळवा, 36. 36 मध्ये 9 मिळवा, 45. 45 मध्ये 10 मिळवा, 55. 55 मध्ये 11, 66. त्यानंतर 12 मिळवा, 78. पुन्हा 13 मिळवा, 91. पुन्हा 14 मिळवा, 105. तर या पद्धतीने ह्या सगळ्या त्रिकोणी संख्या आहेत. म्हणजे पहिल्या दोन्हीमध्ये जर आपण विचार केला, फरक कितीचा आहे. 1 आणि 3 मध्ये 2चा फरक आहे, इथं 3चा फरक आहे, इथं 4चा फरक आहे, इथं 5चा फरक आहे, 6चा फरक येतो, 7चा फरक, 8चा फरक, 9चा फरक, 10चा फरक, 11चा फरक, 12चा फरक, 13चा फरक. या ठिकाणी 10चा फरक आहे, इथं 11, 12चा फरक, 13चा फरक आणि 14चा फरक. तर या पद्धतीने लक्षात आलं असेल तुम्हाला. तर या नेमकं त्रिकोणी संख्या कोणाला म्हणतात, तर क्रमवार संख्यांची बेरीज करणं. दुसरी एक पद्धत सांगतो तुम्हाला आणखी सोपी. सुरुवातीला फक्त 1च लिहा आणि ह्याच्या पुढे फक्त 1च लिहून ठेवा. त्यानंतर 1 आणि 2 ची बेरीज करा, तुम्हाला मिळेल 3. पुन्हा 1 अधिक 2 अधिक 3 ची बेरीज करा, तुम्हाला मिळेल 6. त्यानंतर 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 यांची बेरीज करा, तुम्हाला मिळेल 10. पुन्हा 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 15 मिळेल. त्यानंतर 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 बरोबर 21. तर आता तुम्हाला लक्षात आलं असेल, या ठिकाणी वर आपण ह्याच संख्या लिहिलेल्या आहेत. पहा, 1 3 6 10 15 21. 1 3 6 10 15 21. तर तुम्हाला लक्षात आलं असेल दुसरी पण पद्धत कशी आहे. तर या ठिकाणी ह्या सर्व ट्रायंग्युलर नंबर मिळवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. म्हणजे तुम्हाला ट्रायंग्युलर नंबर कोणते हे लक्षात राहिले पाहिजेत, 1 3 6 वगैरे. आणखी एक पद्धत याची तिसरी सांगणार आहे तुम्हाला, जी पद्धत आहे सूत्राचा वापर करून. कारण सूत्रामध्ये आपल्याला माहिती आहे की नैसर्गिक संख्येची बेरीज कशी करायची. तर आपण ते बेरीजचे सूत्र वगैरे पण पाहूयात. तर सुरुवातीला पाहूया की नेमकं कसं काढायचे. तर पहिली त्रिकोणी संख्या कशी काढायची. आता माहिती आहे तुम्हाला 1 आहे पहिली त्रिकोणी संख्या. तर काय करायचं, 1 गुणिले 2 छेदामध्ये 2 लिहा, बे एक बे बे एक बे कटलं, उत्तर आलं 1. ही झाली पहिली त्रिकोणी संख्या. आता दुसरी त्रिकोणी संख्या कोणती,
दुसरी त्रिकोणी संख्या तर 2 गुणिले 3/2 म्हणजे बे एक बे उत्तर येईल तुम्हाला 3. त्यानंतर तिसरी त्रिकोणी संख्या कोणती तर 3 गुणिले 4 लिहा भागिले 2 करा बे एक बे दोन्ही 4 आणि 3 दोन्ही 6. त्यानंतर चौथी त्रिकोणी संख्या कोणती तर 4 गुणिले 5 भागिले 2 हे तुम्हाला 10 मिळेल. त्यानंतर पाचवी त्रिकोणी कोणती असेल तर काय करायचं 5 गुणिले 6/2 6 30 भागिले 2 केले की तुम्हाला 15 मिळतं. तर पुन्हा 1 3 6 10 15 अशाच संख्या तुम्हाला मिळत जातील. तर या सर्व संख्यांना त्रिकोणी संख्या असं म्हणतात. 1 ते 100 पर्यंतच्या आपण या ठिकाणी त्रिकोणी संख्या मी आणखी एकदा लिहून देतो म्हणजे तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहतील. आणि या सुद्धा दररोज लिहिला तर पुन्हा पाठ करायची गरज नाही. आतापर्यंत एक लक्षात ठेवा मी तुम्हाला कोणतंही पाठ करायला सांगितलेलं नाही. उजळणी पाठ करा म्हणून सांगितलेली नाही. फक्त दररोज लिहा. पाडे दररोज लिहा. वर्ग दररोज लिहा. घन दररोज लिहा. तर पाहूया त्रिकोणी संख्या 1 ते 100 पर्यंत कोणत्या कोणत्या आहेत. 1 आहे 3 आहे 6 10 15 21 28 36 45 55 66 78 आणि 91. तर या ठिकाणी एकूण 13 संख्या आहेत एवढं लक्षात ठेवा. 1 ते 100 मध्ये 13 त्रिकोणी संख्या आहेत. एकूण संख्या 100 पर्यंत 13 आहेत. हेच आपण 1 ते 100च्या चार्ट मध्ये सुद्धा एक छोट्या पद्धतीने करून घेऊयात लगेच. त्रिकोणी संख्या पहिली 1 3 त्यानंतर 6 10 15 21 28 28 मध्ये 8 मिळवा 36 पुन्हा 45 येते 55 आहे त्यानंतर 66 78 आणि 91. तर या एवढ्या त्रिकोणी संख्या आहेत हे तुम्ही लक्षातच ठेवा. सहज आणि सोप्या पद्धतीने या एकूण 13 संख्या त्रिकोणी संख्या आहेत. तर तुम्हाला हे लक्षात ठेवायला काही अडचण नाही. आणि अशा प्रकारचे छोटे छोटे जर चार्ट तुम्ही करून ठेवलात तर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील ना तर त्यांना या पद्धतीने उजळणी शिकवा. नक्कीच ते आयुष्यभर विसरणार नाहीत. यानंतर पाहूया पुढचा भाग म्हणजे वर्गसंख्या आणि घनसंख्या लगेच. तर पाहूया वर्गसंख्या आणि घनसंख्या. जास्त वेळ आपला घेणार नाही. तर वर्गसंख्या म्हणजे काय आणि घनसंख्या म्हणजे काय. तर वर्गसंख्या म्हणजे काय तर एका संख्येचा त्याच संख्येशी गुणाकार म्हणजे जसा की 1 चा 1 शी गुणाकार केला तर काय येतो आपल्याला 1च येतो. 2 चा 2 शी गुणाकार करा तो येईल 4. 3 चा 3 सोबत गुणाकार 9. 4 चा 4 सोबत गुणाकार 16. 5 चा 5 सोबत गुणाकार 25. 6 चा 6 सोबत गुणाकार 36. तर ह्या सर्व वर्गसंख्या आहेत. यानंतर 36च्या पुढे 49 64 81 100. तर ह्या वर्गसंख्या सगळ्या पाठ करून ठेवा. 30 पर्यंतच्या म्हणजे पाठ करून ठेवा म्हणजे दररोज लिहायचा सराव करा. नक्कीच तुम्हाला पाठच होतील. तर घनसंख्या कोणाला म्हणतो आपण त्याच संख्येचा 3 वेळेस गुणाकार करणं म्हणजे 1 गुणिले 1 गुणिले 1 यांचा गुणाकार येईल 1. त्यानंतर 2 गुणिले 2 गुणिले 2 यांचा गुणाकार येईल 8. त्यानंतर 3 गुणिले 3 गुणिले 3 27. 4 गुणिले 4 गुणिले 4 64. 5 गुणिले 5 गुणिले 5 125. याच्या पुढचे जर म्हटलं तर 216 343 512 729 आणि 1000. आता एक लक्षात ठेवा हे मला कसं पाठ आहे. तुम्हाला वाटत असेल की सरांना पाठ आहे. मला पण अजिबात पाठ नाहीये. मी पण म्हणजे नेहमी नेहमी लिहून मला सरावाने हे लक्षात राहिले. असं काही मी आता हे चार्ट ठेवला समोर आणि आता मला पाठच करायचं आहे आणि मी आज पाठ करणार असं अजिबात मी करत नाही. दररोज लिहित राहतो. दररोज त्याच्यावर विचार करतो वाचून वाचून आणि मग ते लिहून लिहून इतका सराव होतो की ते लक्षातच राहून जातं. तर अशा पद्धतीनं तुम्हालाही सराव होईल आणि लक्षात राहील. तर या पद्धतीनं आपण वर्गसंख्या आणि घनसंख्या पाहिलेला आहे. या वर्गसंख्यालाच दुसरा एक शब्द म्हणजे चौरस संख्या. लक्षात ठेवा चौरस संख्या सुद्धा यांना म्हणतात. तर या पद्धतीनं आज आपण वर्गसंख्या
जर सुरुवातीपासून जर विचार केला तर काय काय आज पाहिलं ते पण पाहूयात थोडक्यात रिव्हिजन पूर्ण भागावर लगेच. तर आजच्या भागामध्ये आपण सविस्तर असा अभ्यास केला तो म्हणजे समसंख्या, विषम संख्या, संयुक्त संख्या, मूळ संख्या, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या, त्रिकोणी संख्या, वर्ग संख्या आणि घन संख्या. तर लक्षात ठेवा यामध्ये समसंख्या म्हणजे इव्हन नंबर, इंग्लिशमध्ये जर नावं लिहायची असतील कोणाला तर इव्हन नंबर, विषम म्हणजे ऑड नंबर, संयुक्त म्हणजे कंपोजिट नंबर, मूळ संख्या म्हणजे प्राईम नंबर, जोडमूळ म्हणजे ट्विन प्राईम नंबर, सहमूळ म्हणजे को प्राईम नंबर, त्रिकोणी संख्या म्हणजे ट्रायंग्युलर नंबर, वर्ग संख्या म्हणजे स्क्वेअर नंबर आणि घन संख्या म्हणजे क्यूब नंबर. तर अशा पद्धतीनं टोटल संख्या ज्ञानमध्ये आपण आज पूर्ण 1 तास वेळ घेतलेला आहे आपला. आणि वारंवार हा व्हिडिओ पहा तुम्ही, कारण याच्या नोट्स तुम्ही लिहून घ्या. नक्कीच तुम्हाला हा घटक कधीच विसरणार नाहीत. यानंतर आपण पाहूयात चार्ट, सर्व चार्ट आणि जे काही पाहिलेलं आहे त्याचं एकदा रिव्हिजन करून घ्या. पोर्टलवरचे प्रश्न, स्पर्धा परीक्षा प्रश्न, स्कॉलरशिप प्रश्न, नवोदय प्रश्न, हे सर्व प्रश्नांचा आपण सराव घेणार आहोत. त्यापूर्वी आजचं संख्या ज्ञान परफेक्ट करून घ्या. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.